ठाणे शहर दैनिक पत्रकार संघाकडून सशस्त्र सेना ध्वजदिन निधीला सढळ हातभार। ध्वजदिन निधीला सहाय्य करणारा राज्यातील पहिलाच पत्रकार संघ। ठाणे जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयातर्फे सशस्त्र सेना ध्वजदिन निधी 2023 संकलनाला ठाणे शहर दैनिक पत्रकार संघाकडून सढळ हस्ते हातभार लावण्यात आला। पत्रकार संघाच्या वतीने सशस्त्र सेना ध्वजदिन निधीसाठी 11,000चा धनादेश जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी मेजर प्रांजळ जाधव यांच्याकडे सुपूर्द करण्यात आला। या प्रसंगी जिल्हा माहिती अधिकारी मनोज सानप यांना अशा प्रकारे निधी संकलनाला हातभार लावणारा राज्यातील हा पहिलाच पत्रकार संघ असून पत्रकार संघाने उचललेले हे पाऊल समाजापुढे आदर्शवत असल्याच्या भावना व्यक्त केल्या। ठाणे जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयाच्या वतीने जिल्हा नियोजन भवन येथे झालेल्या कार्यक्रमात ध्वजदिन निधी संकलनाचा शुभारंभ अप्पर जिल्हाधिकारी मनीषा जायभाये धुळे यांच्या हस्ते झाला। या कार्यक्रमाला भिवंडी निजामपूर महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त संजय हिरवाडे, ठाणे शहर दैनिक पत्रकार संघाचे अध्यक्ष आनंद कांबळे, ठाणे जिल्हा पत्रकार संघाचे अध्यक्ष संजय पितळे, शहर पत्रकार संघाचे उपाध्यक्ष दीपक शेलार, सचिव निलेश पानमंद, खजिनदार विभव बिरवटकर, सहसचिव गणेश थोरात, सदस्य अमर राजभर, अनुपमा गुंडे आदींसह मनोज सिंह, अमोल कदम, रोहिणी दिवाण, वीरेंद्र मिश्रा उपस्थित होते। याशिवाय लक्षवेधी परिवाराकडून डॉक्टर अतुल राठोड यांनी 25,000चा धनादेश जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयाकडे सुपूर्द करण्यात आला। सैनिक हे आपल्याकरता सीमेवर लढत असतात। आपण त्यांच्यामुळेच जे जीवन जगतो ते त्यांच्यामुळे जगतो आणि एक कृतज्ञता म्हणून आपल्या पत्रकार संघाने या ध्वजदिनी या मदत करावी सैनिकांना, त्या उद्देशाने आपण हे मदत केलेली आहे। हे आपले सैनिक आहेत, ते त्यांना वीरमरण मिळतं, काही लोकांना अपंगत्व येतं आणि अशा ह्या सर्व सैनिकांच्या कुटुंबाकरता ह्या निधीचा वापर केला जातो आणि आपण कुठंतरी थोडीशी खारीचा वाटा उचलावा म्हणून आपण ही निधी दिली आहे। आणि असा जो आपण जी स्टार्ट केली आहे त्याचप्रमाणे ह्या देशातील राज्यातील सगळ्या पत्रकारांनी या आपल्या सैनिकांना, या आपले सर्व बांधव आहेत, या बांधवांना सढळ हस्ते आपलं कर्तव्य म्हणून, आपली कृतज्ञता म्हणून आपण आपला खारीचा वाटा उचलून त्यांना त्यांच्या चांगल्या कार्याकरता आपण हे निधी द्यावा असं मी सर्वांना आपल्या ठाणे शहर दैनिक पत्रकार संघ, ठाणे जिल्हा पत्रकार संघाच्या तर्फे आवाहन करतो। सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की सध्या डासांमार्फत पसरणाऱ्या डेंग्यू या आजाराचा प्रसार रोखण्यासाठी प्रत्येकाने पुढील प्रमाणे कार्यवाही करावी। डेंग्यू आजार एडिस इजिप्ती हा डास चावल्याने होतो। या डासांची पैदास साचलेल्या किंवा साचवलेल्या स्वच्छ पाण्यामध्ये होते। 8 दिवसांपेक्षा जास्त दिवस पाणी उघडे व साचून राहिल्यास त्यात डास अंडी घालतात। अंड्यांच्या अळ्या तयार होऊन पुढे डास तयार होतात। यासाठी आपल्या घरातील पाणी साठे, उदाहरणार्थ बॅरल्स, पिंपे, टाक्या, हौद, रांजणे इत्यादी दर आठवड्याला रिकामे करून घासून पुसून कोरडे करून पुन्हा भरावे। 1 दिवस कोरडा दिवस म्हणून पाळावा। पाणी साठ्यांना घट्ट झाकणे बसवावीत किंवा जुनी साडी, चादर, धोतर यांनी बांधून झाकून ठेवावीत, म्हणजे डास त्यात जाऊन अंडी घालणार नाहीत। घराच्या गच्चीवर, आजूबाजूला, अंगणात कोठेही पाणी साचू देऊ नये। भंगार सामान उघड्यावर टाकू नये, उदाहरणार्थ टायर्स, प्लास्टिक सामान, कुंड्या, टाकाऊ वस्तू इत्यादी। अशा सामानात पावसाचे पाणी साठून त्यात डेंग्यूच्या डासांची पैदास होते। घरातील कूलर्स, फ्रीजच्या पाठीमागील ट्रे हे देखील वेळोवेळी कोरडे करावेत। लक्षात ठेवा, नुसत्या फवारणीने डास घनता कमी होत नाही, तर त्यासाठी डास पैदास ठिकाणे नष्ट करणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे। कोणताही ताप अंगावर न काढता जवळच्या शासकीय रुग्णालयात मोफत औषधोपचार घ्या। अशा प्रकारे नागरिकांनी सहकार्य केल्यास डेंग्यूचा प्रसार रोखणे सहज शक्य आहे। गुरुवारी ठाण्यातील काही भागात पाणी नाही। ठाणे महानगरपालिका क्षेत्रात उथळसर प्रभाग समिती अंतर्गत सिद्धेश्वर जलकुंभाची इनलेट जलवाहिनीचा 500 मिलीमीटर व्यासाचा वॉल बदलणे आवश्यक आहे। सदर जलवाहिनीवरील वॉल बदलण्याचे काम गुरुवार दिनांक 14 डिसेंबर 2023 रोजी हाती घेण्यात येणार असल्याने सकाळी 9 ते रात्री 9 वाजेपर्यंत एकूण 12 तास पाणी पुरवठा बंद ठेवण्यात येणार आहे।
सदर शटडाऊन कालावधीत ठाणे महानगरपालिकेतर्फे सिद्धेश्वर जलकुंभ, इटर्निटी जलकुंभ, जॉन्सन जलकुंभ, समतानगर जलकुंभ, दोस्ती जलकुंभ, म्हाडा जलकुंभ, बिबियाना मॉल व आकृती जलकुंभ अंतर्गत परिसर इतर भागांचा पाणी पुरवठा 12 तास पूर्णपणे बंद राहील. पाणी पुरवठा सुरू झाल्यानंतर पुढील 1 ते 2 दिवस कमी दाबाने पाणी पुरवठा होईल. याची कृपया नागरिकांनी नोंद घ्यावी. तसेच सदर पाणी कपातीच्या कालावधीत पाण्याचा वापर काटकसरीने व जपून करावा असे आवाहन ठाणे महापालिकेतर्फे करण्यात आले आहे. TJSB सौर शक्ती कर्ज गो ग्रीन करा वीज बिलावर बचत. आकर्षक व्याजदर, 84 महिने परतफेड कालावधी, 80% लोन, व्यावसायिक आणि उद्योजकांकरता सुद्धा. अधिक माहितीसाठी तुमच्या जवळच्या शाखेला भेट द्या किंवा संपर्क साधा. 1800-223-466 आणि 1800-266-3466. श्रीमा बालनिकेतन हायस्कूल आयोजित 29वी आंतरशालेय स्पर्धा संपन्न. 60 शाळांसह 2500 विद्यार्थ्यांचा सहभाग. श्रीमा बालनिकेतन हायस्कूल आनंदनगर ठाणे पूर्वच्या वतीने 29वी आंतरशालेय स्पर्धा 2 दिवस आयोजित करण्यात आली आहे. यावेळी श्रीमा ट्रस्टच्या मॅनेजिंग ट्रस्टी मंजू तेजवानी, श्रीमा बालनिकेतन हायस्कूलच्या प्रिन्सिपल सेजल नारंग, श्रीमा बालनिकेतन हायस्कूलच्या मुख्याध्यापिका लक्ष्मी अय्यर, श्रीमा ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटचे सचिव रमेश जोशी, श्रीमा विद्यालयाच्या प्रिन्सिपल मिनी मायर, श्रीमा विद्यालयाच्या मुख्याध्यापिका रमा अनंतरमण आणि शिक्षक आणि पालकवर्ग उपस्थित होता. 1994 साली श्री तारामा यांच्या 50व्या जन्मदिनानिमित्ताने औचित्य साधून श्रीमा बालनिकेतन हायस्कूल अंतर्गत शालेय स्पर्धेचे प्रथम आयोजन करण्यात आले. कोरोना काळ वगळता गेली 29 वर्ष ही आंतरशालेय स्पर्धा संपन्न होत आहे. स्पर्धेत यावर्षी ठाणे जिल्ह्यासह मुंबई उपनगरातील 60 पेक्षा अधिक शाळांचा सहभाग असून विविध स्पर्धांमध्ये सुमारे 2500 विद्यार्थ्यांनी भाग घेतला आहे. 10 डिसेंबर रोजी सकाळच्या सत्रात हस्तलेखन, निबंधलेखन, कथालेखन, पॉट पेंटिंग, कथाकथन, गीत गायन, फॅन्सी ड्रेस, मेहंदी काढणे, संस्कृत पठण, संगणक सादरीकरण, रांगोळी, कॅलिग्राफी, घोषवाक्य लेखन आणि टाकाऊतून टिकाऊ अशा विषयांवर स्पर्धा संपन्न झाल्या. यहाँ श्रीमा बाल निकेतन हाई स्कूल में 29 इंटर स्कूल कॉम्पिटिशन्स कंडक्ट कर रहे हैं, जो पूज्य श्री तारामा के 50th बर्थडे पर शुरू हुआ था. और इसमें नियरली 28 एरियाज़ में कंपटीशन हो रहा है, जूनियर केजी टू स्टैंडर्ड 12 तक. और इसका उद्देश्य एक ही है, एवरीबडी कैन पार्टिसिपेट, एंट्री इज़ फ्री एंड दीज एरियाज़ आर गिविंग, उनको एक प्लेटफॉर्म मिलता है अपना पर्सनालिटी डेवलपमेंट के लिए, व्यक्त करने के लिए कि मैं क्या पर्सनालिटी हूँ, मैं किस में अच्छा हूँ. और एक बार परफॉर्म करते, इतने बच्चों को परफॉर्म करते हुए देखते उनका फियर भी चला जाता है, बिकॉज दूसरे का कॉन्फिडेंस देखने से अपना भी कॉन्फिडेंस बढ़ जाता है. और ऐसी एरियाज़ में जब वो प्रोमिनेंटली उन्हें एक ज़्यादा मार्क्स मिलते हैं या प्राइज मिलता है, मेडल मिलता है, तो अपना करियर चुनने में उनको बहुत आसानी होती है. तो हम कैश प्राइज, मेरिट सर्टिफिकेट और मेडल भी देते हैं, और उसके साथ साथ सभी बच्चे जो पार्टिसिपेट करते हैं उनको पार्टिसिपेशन सर्टिफिकेट भी दिया जाता है. इसमें आर्ट में देखा जाए तो ड्राइंग, पॉट पेंटिंग, फैब्रिक पेंटिंग, बेस्ट आउट ऑफ वेस्ट, कैलीग्राफी, ये एरियाज हैं. और जूनियर केजी से लेकर 12 तक हैंड राइटिंग, एलोक्यूशन, एसे राइटिंग, स्टोरी नरेशन, पोइट्री रेसिटेशन, काफी सारे एरियाज मेरे ख्याल से सब स्कूल के सब एरियाज कवर करते हैं. उसके साथ साथ ग्रुप सिंगिंग और सोलो सिंगिंग को बहुत महत्व दिया जाता है. एक केजी से लेके हायर क्लास तक सभी. और एक इम्पॉर्टेंट थिंग, कंप्यूटर प्रेजेंटेशन. ये अभी तो मीडिया में आना है तो कंप्यूटर तो ज़रूरी है ही, यानी कि दे नीड टू बी वेरी savvy as चिल्ड्रन आर, बट उसका क्रिएटिविटी उसी में दिखाई
विकसित भारत संकल्प यात्रेला नौपाडा भागात चांगला प्रतिसाद. आमदार संजय केळकर आणि माजी खासदार विनय सहस्त्रबुद्धे यांनी दिली भेट. मंगळवारपासून लोकमान्य नगर परिसरात यात्रेचा प्रवास. माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून देशभरात सुरू असलेल्या विकसित भारत संकल्प यात्रेला ठाणे रेल्वे स्टेशन परिसर आणि नौपाडा भागात नागरिकांनी चांगलाच प्रतिसाद दिला. मंगळवारी विकसित भारत संकल्प यात्रा लोकमान्य नगर भागात जाणार आहे. पहिल्या सत्रात कोरस टॉवर आणि दुसऱ्या सत्रात लोकमान्य नगर बसस्टॉप येथे या यात्रेचा मुक्काम असेल. शुक्रवार ते सोमवार या काळात विकसित भारत संकल्प यात्रा ठाणे रेल्वे स्टेशन, घंटाळी नाका, मल्हार चौक, हरिनिवास सर्कल या भागात आयोजित करण्यात आली होती. घंटाळी नाका येथील कार्यक्रमात आमदार संजय केळकर, परिवहन समिती सभापती विलास जोशी, माजी खासदार विनय सहस्त्रबुद्धे, माजी नगरसेवक संजय वाघुले, माजी नगरसेविका प्रतिभा मडवी, राजेश मडवी, अतिरिक्त आयुक्त संदीप माळवी, उपायुक्त गजानन गोदेपुरे, उपायुक्त शंकर पाटोळे यांनी भेट दिली. तेथे शपथही घेण्यात आली. नागरिकांनी आयुष्यमान कार्ड नोंदणी, आधार कार्ड अपग्रेडेशन, आरोग्य शिबिर या आदी सुविधांचा लाभ घेतला. विकसित देश बनवण्याचे स्वप्न साकार करू. गुलामगिरीची मानसिकता मनापासून उचलून टाकू. देशाच्या समृद्ध वर्षाचा अभिमान बाळगू. भारताची एकता बळकट करू आणि देशाचे रक्षण करणाऱ्यांचा सन्मान करू. नागरिक म्हणून कर्तव्याचे पालन करू. सोशल मीडियावरून सकल हिंदू समाजाचे विजय त्रिपाठी यांना जीवे मारण्याची धमकी. वाघे पोलीस स्टेशनला दिले निवेदन. काल दिनांक 11 डिसेंबर 2023 रोजी दुपारी 12च्या सुमारास सकल हिंदू समाज तसेच भाजपाचे उपाध्यक्ष विजय त्रिपाठी यांनी येऊर मामा भांजे परिसरात अनधिकृत दर्गा हटवा अशी मागणी केली. या संदर्भात वनविभाग उपसंचालक अधिकारी उदय ढगे यांना निवेदन देऊन कारवाई करण्याची मागणी केली. मात्र यानंतर सोशल मीडियावर विजय त्रिपाठी यांना जीवे मारण्याची पोस्ट करण्यात आली असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला. या कमेंटमध्ये सद्दाम खान असे या इसमाचं नाव असून त्याने अपशब्द वापरून जीवे मारण्याची धमकी देण्यात आली. या संदर्भात विजय त्रिपाठी यांनी वाघे पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक गजानन काबदुले यांची भेट घेत त्यांना निवेदन व लेखी तक्रार दाखल केली. येणाऱ्या काळात आरोपीवर कारवाई व्हावी अशी मागणी यावेळी करण्यात आली. तसेच संपूर्ण तपास करून कारवाई करण्यात येईल असे आश्वासन वरिष्ठ पोलीस निरीक्षक यांनी दिले. यावेळी विजय त्रिपाठी यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले की हा विषय संपूर्ण ठाणेकर देशाचा असून मी सर्वांसाठी लढतोय, मला सहकार्य करावे असे आवाहन सकल हिंदू समाजाच्या वतीने करण्यात आले. आपल्या सर्वांना माहिती असेल का आपण येऊर विभागाच्या उपसंचालकांना पत्र दिलं होतं का मामा भांजे याच्यावरती जे अनधिकृत बांधकाम आहे त्या मजाराच्या आजूबाजूला त्याच्यावरती कारवाई व्हावी असं नॅशनल थ्रेड आहे असं स्वतः पत्र यांनी दिलं होतं एअरफोर्स डिपार्टमेंटनी. त्याच्यानंतर काही वेळातच मला एका वृत्तवाहिनीच्या मॅसेजवर असं मॅसेज देण्यात आलं की तू खूप मोठा शाणे झाले आणि अश्लील शिव्या पण होते त्याच्यात. सद्दाम खान करून त्याचं नाव आहे की तू खूप मोठा झालेला आहे, तुझं वरचं तिकीट कापावं लागेल, त्या मजारा बाबतीत बोलू नको. तर माझं असं मत आहे की अशा धमक्यांना मी भीक घालत नाही. पण आज मी वाघाई पोलीस स्टेशनच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षकांना व ACPंना निवेदन दिलेलं आहे की यांनी जी धमकी दिलेली आहे याच्या मागे कोण एखादी आतंकवादी संघटना तर नाही आहे याची माहिती घ्यावी. व विजय त्रिपाठीचा हा काही घरातला काम नव्हता, हा देशहिताचा काम आहे, हा ठाणेकरांच्या हिताचा काम आहे. जर राबोडीसारख्या परिसरात ISISचे 9 आतंकवादी भेटतात, पडग्यासारखी ठिकाणी 19 आतंकवादी आपल्याकडे भेटतात, तर एक दक्ष ठाणेकर नागरिक या नात्याने जर मी पत्रव्यवहार करत असेन आणि जर एखादी अशी धमकी येत असेल तर या धमक्यांना मी भीक घालत नाही. यासाठी आज आम्ही पत्र देऊन बाबा हा संबंधित सद्दाम खान जो आहे ज्याच्या हातात एक रायफल पण आहे, त्यांनी त्या रायफलमध्ये अशी धमकी इन शॉट देतो आहे का तुला वरचा तिकीट कापावं लागेल, तर अशा धमक्यांना मी भीक घालत नाही. फक्त तो कोणत्या ISIS संघटना किंवा ISIच्या संघटनेच्या संबंधित तर नाही आहे याची माहिती पोलिसांनी घ्यावी व त्याच्यावरती गुन्हा दाखल करावा असं आज आम्ही पत्र दिलेलं आहे. आणि सकल हिंदू समाजाला मी आज हे आव्हान करेन का तुम्हीही या आंदोलनाला आमच्यासोबत या, आपण एकत्र हा लढा देऊ. एक भारतीय नागरिक म्हणून आपण हा लढा देऊ. हा एखाद्या वैयक्तिक प्रश्न नाही आहे, हा फक्त ठाणेकरांच्या हितासाठी व देशहितासाठी विषय आहे.
ठाण्याच्या पोलीस आयुक्तपदी आशुतोष डुमरे यांची नियुक्ती. राज्य गुप्तवार्ता विभागाचे आयुक्त आशुतोष डुमरे यांची ठाण्याच्या पोलीस आयुक्तपदी नियुक्ती करण्यात आली आहे. ठाण्याचे पोलीस आयुक्त जयजीत सिंह यांची राज्याच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या महासंचालकपदी नेमणूक करण्यात आली आहे. जयजीत सिंह ठाण्याचे पोलीस आयुक्त असताना त्यांची 24 एप्रिल 2023 रोजी महासंचालकपदी पदोन्नती झाली. मात्र त्यांना ठाण्यातच ठेवलं होतं. डुमरे हे 1994च्या तुकडीतील IPS अधिकारी आहेत. त्यांनी यापूर्वी ठाणे पोलीस आयुक्तालयात उपायुक्त आणि सहपोलीस आयुक्त म्हणूनही काम पाहिलं आहे. मितभाषी आणि स्पष्टवक्ता अशी त्यांची ओळख आहे. मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेचे सहआयुक्तपद, आर्थिक गुन्हे शाखेचे सहआयुक्तपदही त्यांनी सांभाळलं आहे. आस्थापन शाखेचे विशेष पोलीस महानिरीक्षक, ATS, लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, विशेष शाखा तसेच कोसोवो या आंतरराष्ट्रीय पोलीस संघटनेतही त्यांनी काम केलं आहे. एअर इंडिया कंपनीत त्यांनी उपमुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून जबाबदारी सांभाळली आहे. ज्येष्ठांसाठी देखील त्यांनी उपक्रम राबवलेत. ठाण्यात सहपोलीस आयुक्त असताना घरात एकटेच राहणाऱ्या ज्येष्ठांसाठी हेल्पलाईन सुरू केली होती. तसेच कर्तव्य हा उपक्रमही हाती घेतला होता. कासारवडलीत एका तरुणाने 11 जणांची हत्या करून आत्महत्या केली होती. या गुन्ह्याचा उलगडा करण्यात त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली होती.